जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. ध्याऊ गाऊ पूजू वाहुनी, ध्याऊ गाऊ पूजू वाहुनी, प्रेमाश्रूच्या फुला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. अगाद्वय सदानुभव, अगाद्वय सदानुभव, तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या परमेश्वर देई बापाचे आभार मानूया. त्याने मागील आठवडाभर आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं, त्याने आपली काळजी घेतली, आपल्या सर्व गरजा त्याने पुरविल्या. होय पवित्र देई बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मान महिमा गौरव सन्मान तुला देतो प्रभू. तूच एक स्तुतीस पात्र परमेश्वर आहेस. तुझंच नाव सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत स्तवनीय आहे. पवित्र देई बापा, आज या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत तुझं मनापासून आभार मानतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला मान महिमा गौरव देतो प्रभू. पवित्र देई बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. आम्हा प्रत्येकाची काळजी तू घेतलीस, आमच्या आजारात आम्हास तू आरोग्य दिलं. पवित्र देई बापा, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केली. पवित्र देई बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आज आभार मानित तुझी स्तुती करीत आम्ही तुझ्या समोर येत असताना आम्हा प्रत्येकावर तू दया कर प्रभू. आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर माझ्या देई बापा. आम्हास शुद्ध कर आणि तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही येत आहोत पवित्र देई बापा, ती मोकळीकता तू आम्हास दे. तुझ्या उपस्थितीमध्ये असणारा आनंद, शांती, आरोग्य देई बापा, अद्भुत तुझे कार्य प्रभू आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तू कर. आणि देई बापा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर प्रभू. जे आमचे प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू, अशा प्रत्येकाचे देखील आज आम्ही आठवण करतो. त्यांनाही तुझ्या समोर घेऊन येतो प्रभू. देई बापा, त्यांच्यावरही तू दया कर. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांचं देखील तू सहाय्य कर. आणि या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं वातावरण देऊन देई बापा तुझ्या उपस्थितीमध्ये आम्हाला आशीर्वादित कर. तुझं गौरव तू करून घे. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला धन्यवाद देऊया.
आपल्या सर्वांना येईल. मिळवा ना मिळवा आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. उपासना संगीतातून 267 नंबरचं गीत. मिळवा ना मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळवा ना मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. अंगावर चिंध्या सोतन सोत, अंगावर चिंध्या सोतन सोत, तसेच जगात राहू आम्ही देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळवा ना मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. फुलांचे शयन किंवा कंटकाचे, फुलांचे शयन किंवा कंटकाचे, इच्छेने देवाचे एक आम्हा देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळवा ना मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. वद स्तंभावर आम्ही टांगलेले, वद स्तंभावर आम्ही टांगलेले, तेथेच मिळाले सर्व आम्हा देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळवा ना मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. दास मने ख्रिस्ते केले आम्हा मुक्त, दास मने ख्रिस्ते केले आम्हा मुक्त, सेवनी आसक्त झालो त्याच्या देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. फुलांचे शयन किंवा कंटकाचे, इच्छेने देवाचे एक आम्हा. आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्य जो आहे तो परमेश्वराकडून नेहमी सुखाची अपेक्षा करतो. आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नको, त्रास नको, अडचणी नको, सगळं काही सुरळीत आणि सुखात पाहिजे. टिळक म्हणतात की फुलांचे शयन किंवा कंटकांचं, फुलांचं बिछाणा असू द्या किंवा काट्यांचा बिछाणा असू द्या, देवाच्या इच्छेने ते दोनही प्रकार आमच्यासाठी सारखेच आहे. देवाकडून सुखच घ्यावे काय, दुःख घेऊ नये काय? मनुष्याच्या जीवनामध्ये सुख किंवा दुःख यापेक्षा फार महत्वाचं आहे देवाची इच्छा. आणि टिळक या गीतामधून आम्हाला तेच सांगतात, मिळवा ना मिळवा आम्हा अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. आमच्या जीवनामध्ये काय आहे काय नाही आम्ही त्याच्यावर फार विचार करत नाही. आम्ही सुखात आहोत, आम्ही दुःखात आहोत, आम्ही रोगी आहोत, आम्ही निरोगी आहोत, आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही या जगामध्ये असताना आमच्या देवाच्या चिंतनी आम्ही मग्न झालेलो आहोत. आणि जे लोक आपल्या जीवनामध्ये देवबापाच्या भक्तीमध्ये, देवबापाच्या आराधनेमध्ये त्याच्यामध्ये विलीन होतात, त्याच्यामध्ये मग्न झालेले असतात ना,
त्यांच्याच करिता टिळक जे म्हणतात, फुलांचे शयन किंवा कंटकांचे, देवाच्या इच्छेने एकामा. त्यांच्याच करिता हा अनुभव आहे की परिस्थिती काही असो, त्यांच्या जीवनामध्ये आनंद आम्हाला पाहायला भेटतो. आणखीन एक गीत गाऊया, प्रभुतम तव नाम सुवंदित गावे. उपासना संगीतामधून 7 नंबरचं गीत आहे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. मध्य पतित मी वंदुनी तुझला, मध्य पतित मी वंदुनी तुझला. मी चिरकाल जगावे, मी चिरकाल जगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. त्वदितर ऐसा कौन जयाला, त्वदितर ऐसा कौन जयाला. गावली नित्यत गावे, गावली नित्यत गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. निषदिनी करीसी उपकारच तू, निषदिनी करीसी उपकारच तू. हे कामी उबगावे, हे कामी उबगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. मज ताराया क्रिस दिलासी, मज ताराया क्रिस दिलासी. तर तुझ मी उमगावे, तर तुझ मी उमगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. देसी सदात्मा मजला मी, देसी सदात्मा मजला मी. तव मारी न डगावे, तव मारी न डगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. सदया मज दे दान असे की, सदया मज दे दान असे की. तव मुख नित्य बघावे, तव मुख नित्य बघावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र या वेळेला वाचूया आणि शुभम आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. सलाम. मी स्तोत्र संहिता 61 वाचतो. 61 स्तोत्र संहिता 61. हे देवा, माझा धावा ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकुळ झाले असता दिंगतापासून मी तुझा धावा करतो. जो खडक मला दुर्गम आहे त्याच्यावर मला ने, कारण तू माझा आश्रय वैऱ्यांपासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस. तुझ्या मंडपात मी सर्व काळ राहील. मी तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेईन, कारण
हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस. तुझ्या नावाने भय धरणाऱ्यांचे वतन तू मला दिले आहेस. तू राजाला दीर्घायू कर. त्याच्या त्याच्या आयुष्याची वर्षे कैक पिढ्यांच्या वर्षे इतकी होत. तो देवासमोर चिरकार राहो. तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करतील. असे कर, म्हणजे तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडत राहील. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. स्तोत्र संहिता 61. दावीद राजाचं स्तोत्र आहे आणि दावीद राजा या स्तोत्रामध्ये देवाच्या संरक्षणावर त्याचा जो भरोसा आहे त्यावरती तो लिहितोय. देवबापाच्या संरक्षणावरती भरोसा असणे. आज तुम्ही आणि मी जे सर्वजण या ठिकाणी एकत्र आहोत, तुम्ही आणि मी त्याच्यावरती विश्वास ठेवणारे आहोत. आमची भिस्त आम्ही त्याच्यावरती टाकलेली आहे. मग ज्यावेळेस आम्ही आमची भिस्त त्याच्यावरती टाकलेली आहे, आम्हाला दाविदाच्या जीवनाकडून हे शिकायला मिळतं की परिस्थिती अनुकूल असू द्यात किंवा प्रतिकूल असू द्यात, आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये देवावरती भिस्त ठेवू शकतो, त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. तो म्हणतो, हे देवा माझा धावा ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकुळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करीतो. माझे मन व्याकुळ झाले असता. पुष्कळदा या मनस्थितीमधून, या परिस्थितीमधून मनुष्य जात असतो आणि मग अशा स्थितींमधून आम्ही जात असताना आम्ही कोणाला हाक मारावी? पुष्कळदा आम्ही जे आमच्या जवळचे आहेत, आमच्या फ्रेंड सर्कल मधील असतील किंवा ज्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, आम्ही पुष्कळदा त्यांचा धावा करतो, ठीक आहे. परंतु त्याही पेक्षा परमेश्वराचा धावा करणे हे आमच्या हिताचं आहे. त्यामध्ये आम्हाकरिता शांती आहे, त्यामध्ये आम्हाकरिता मार्गदर्शन आहे आणि त्यामध्ये परमेश्वराचं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून होतं. कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचा धावा करतो, हा परमेश्वर आमच्या जीवनात काम करतो आणि परमेश्वराचं जे काम आमच्या जीवनात आहे त्याद्वारे आम्ही त्याच्या नावाची स्तोत्रे गात, आम्ही त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद आमच्या जीवनामधून देत असतो. आणि म्हणून रोज परमेश्वरावरील जो आमचा विश्वास आहे तो अधिक दृढ होत जाव आणि परमेश्वराचं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून होत राहो. परमेश्वर देवबाप ही वचन देखील आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. परमेश्वर देवबापाचे आभार मानूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर परमेश्वराची स्तुती आराधना करीत त्याच्या नावाला आपण सर्व गौरव देऊया. मुलांचं क्वायर यावेळेस पुढे येईल. यीशु क्रिस्त के नाम में सभी को सलाम। आज सुंदर सा दिन परमेश्वर ने हम सभी को दिखाया है और जुड़ाया है और उसने आज के लिए यीशु पप्पा की आज हम स्तुति करेंगे। और आपके सामने मैं एक वचन पढ़ना चाहूँगा। भजन संहिता इसका 61वां अध्याय 8वां वचन। इस प्रकार मैं सर्वदा तेरे नाम का भजन गाकर अपनी मन्नतें हर दिन पूरी किया करूँगा। उसी के साथ हम आज पहला गीत गाएंगे, पतित ये चल सूची वायाला। उपासना संगीत गीत नंबर 245। पतिताये चल सुचिवायाला, प्रभु येशु पदास धरी। अधो सिंधु मधुनि तरायाला, प्रभु येशु पास करी। प्रभुचा दरवान्य मला, जगदुधारक गुरु राजांचा, तुझा पदमुक्ती पदा। प्रभु येशू शेतीवरी आलाया, बघतोची समर्थ सखा। अधपाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा। प्रभुचा दरवा
परमेश्वर का वचन ऐसा कहता है, भजन संहिता 136वां अध्याय 1 से लेकर 4 तक वचन। यहोवा का धन्यवाद करो क्योंकि वह भला है और उसकी करुणा सदा की है। जो ईश्वरों का परमेश्वर है उसका धन्यवाद करो क्योंकि उसकी करुणा सदा की है। जो प्रभुओं का प्रभु है उसका धन्यवाद करो क्योंकि उसकी करुणा सदा की है। उसको छोड़कर कोई बड़े बड़े आश्चर्य कर्म नहीं करता क्योंकि उसकी करुणा सदा की है। आइए हम अगला गीत गाएंगे। आओ हम सब यहोवा का धन्यवाद करें। नया गीत है तो हम सब पीछे पीछे बोलेंगे और उसकी प्रैक्टिस करेंगे। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें, उसके फाटकों में स्तुति करें और जय ललकारें। आओ आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें, उसके फाटकों में स्तुति करें और जय ललकारे। जिसने बनाया हमें वो है हमारा दान, जिसने दी हमको साथ वो है हमारा उद्धार। उसकी हो जय जय हो आराधना, वो है सभी का प्रधान। उसकी हो जय जय हो आराधना, वो है सभी का प्रधान, वो है सभी का प्रधान, वो है सभी का प्रधान। आओ आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें, उसके फाटकों में स्तुति करें और जय ललकारे। अपने पूरे तन मन से हम उसकी महिमा करें, वो शिफा और नजात उसकी प्रशंसा करें। अपने पूरे तन मन से हम उसकी महिमा करें, वो है शिफा और नजात उसकी प्रशंसा करें। वो है जग का दाता और तारनहार, वो है सभी का प्रधान। वो है जग का दाता और तारनहार, वो है सभी का प्रधान, वो है सभी का प्रधान, वो है सभी का प्रधान। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें, उसके फाटकों में स्तुति करें और जय ललकारे। आओ आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें, उसके फाटकों में स्तुति करें और जय ललकारे। परमेश्वर का वचन यशायाह 60वां अध्याय 1 और 2 वचन कहता है, उठ प्रकाशमान हो क्योंकि तेरा प्रकाश आ गया है और यहोवा का तेज तेरे ऊपर उदय हुआ है। देख पृथ्वी पर तो अंधियारा और राज्य राज्य के लोगों पर घोर अंधकार छाया हुआ है, परंतु तेरे ऊपर यहोवा उदय होगा और उसका तेज तुझ पर प्रकट होगा। आइए हम सब मिलकर गीत गाएंगे, उठ जा तेरा प्रकाश आया है। गिर जाते हैं छोटी बातों में, हार जाते हैं मुश्किलों में। गिर जाते हैं छोटी बातों में, हार जाते हैं मुश्किलों में।
अब उठना ही होगा, कुछ करना ही होगा, अब उठना ही होगा, कुछ करना ही होगा। यीशु कहता है जवा तुझसे, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। मांगते हैं हंसी आंसू मिलता है, खुशी चाहकर भी रोना पड़ता है। मांगते हैं हंसी आंसू मिलता है, खुशी चाहकर भी रोना पड़ता है। ऐसा क्या तेरा अंत होगा, सिलसिला ये कब रुकेगा, ऐसा क्या तेरा अंत होगा, सिलसिला ये कब रुकेगा। यीशु कहता है जवा तुझसे, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। जवानी में खो जाते हैं फिक्रों को भूल कर, जान कर भी जा खो देते हैं सब कुछ हार कर। जवानी में खो जाते हैं फिक्रों को भूल कर, जान कर भी जा खो देते हैं सब कुछ हार कर। ऐसे रास्तों में जिसकी मंजिल नहीं, ऐसे रास्तों में जिसकी मंजिल नहीं, अब रुकना ही होगा, कुछ करना ही होगा, अब रुकना ही होगा, कुछ करना ही होगा। यीशु कहता है जवा तुझसे, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। उसके वचनों को अपने दिल पर तू लिख दे, तू ना हारेगा वो है तेरा प्रभु। उसके वचनों को अपने दिल पर तू लिख दे, तू ना हारेगा वो है तेरा प्रभु। अब जीत ये तेरा है, शत्रु तो हारा हुआ है, अब जीत ये तेरा है, शत्रु तो हारा हुआ है। यीशु कहता है जवा तुझसे, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। आइए हम सब अपने जगह पर खड़े होंगे और इस गीत को फिर से दोहराएंगे। इसका पहला स्टांजा हम गाएंगे, उठ जा तेरा प्रकाश आया है। गिर जाते हैं छोटी बातों में, हार जाते हैं मुश्किलों में। गिर जाते हैं छोटी बातों में, हार जाते हैं मुश्किलों में। अब उठना ही होगा, कुछ करना
यीशु कहता है जवा तुझसे, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। मांगते हैं हंसी आंसू मिलता है, खुशी चाहकर भी रोना पड़ता है। मांगते हैं हंसी आंसू मिलता है, खुशी चाहकर भी रोना पड़ता है। ऐसा क्या तेरा अंत होगा, सिलसिला ये कब रुकेगा। ऐसा क्या तेरा अंत होगा, सिलसिला ये कब रुकेगा। यीशु कहता है जवा तुझसे, उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। उठ जा तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। आइए हम सब अपने आँखों को बंद करेंगे, उसकी उपस्थिति में जाएंगे, उसके नाम को ऊंचा करेंगे। गीत गाएंगे, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना। उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। तेरी राहों पर, तेरी राहों पर चलते चलते कई बार मेरे कदम भटक गए। तेरी राहों पर चलते चलते कई बार मेरे कदम भटक गए। फिर भी न छोड़ा तूने साथ मेरा, फिर भी न छोड़ा तूने साथ मेरा। तू क्यों करता मुझसे इतना प्यार। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। कई बार तुम्हें खुशी देनी चाहिए, गम के अलावा कुछ ना दिया। कई बार तुम्हें खुशी देनी चाहिए, गम के अलावा कुछ ना दिया। फिर भी न छोड़ा तूने हाथ मेरा, फिर भी न छोड़ा तूने हाथ मेरा।
तू क्यों करता मुझसे इतना प्यार। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना। उसने कहा पूरे दिल से, क्योंकि तू है मेरे हाथों की रचना। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। मैंने पूछा प्रभु से, तू क्यों करता मुझसे इतना प्यार। धन्यवाद करते हैं परमपिता परमेश्वर। सचमुच परमपिता परमेश्वर, आप कैसे हमसे प्यार कर सकते हैं यीशु पा। ये जानकर भी कि हम कैसे हम भटक सकते हैं, फिर भी आपका प्यार हमारे लिए कभी कम नहीं होता। आपकी स्तुति हम करते हैं, आपके किए गए प्यार को यीशु पा हम झुकते हैं यीशु पा, और यीशु पा आपकी महिमा हम करते हैं। यीशु पा हम कई बार भटक जाते हैं यीशु पा, आपसे दूर चले जाते हैं, लेकिन फिर भी आप हमें कभी नहीं छोड़ते। आप हमेशा हमारे संग रहते हैं, हमारे हाथ थाम के रहते हैं, और आप हमारे संग रहते हैं, क्योंकि हम आपके हाथों की रचना है परमपिता परमेश्वर। प्रार्थना करते जैसे अपने माँ अपने बेटे को पास में लेती है, चाहे वो कितना भी उसने गलती क्यों ना की हो, वैसे आप हमें पास लीजिए, हमें सहलाइए, और हमें आपका पवित्र लहू में कवर करके रखे परमपिता परमेश्वर। फिर से एक बार, क्योंकि हम आपके हाथों की रचना है परमपिता परमेश्वर। आपने हमें बनाया और हम आप ही के हैं परमपिता परमेश्वर। प्रार्थना करता हूँ या उपस्थित सभी लोगों के लिए यीशु पा, सबके संग रहे यीशु पा, सब पे यीशु पा अपना प्यार आप बरसाए रखिए यीशु पा। सबको यीशु पा आप अपने प्यार का मोल बताइए कि आपने हमसे कितना प्यार किया है, और आपने हमारे लिए कितना कुछ किया है परमपिता परमेश्वर। और हम ये सब जान सके परमपिता परमेश्वर, ऐसे हमें आप बुद्धि दीजिए यीशु पा, हमें शक्ति दीजिए यीशु पा, और हमें सामर्थ्य दीजिए यीशु पा। जो लोग अभी आने के रास्ते पे यीशु पा, आप उन्हें उनके रास्ते को खोलिए यीशु पा, वो यहाँ पे आ सके यीशु पा, और आपके प्यार के मोल को समझ सके परमपिता परमेश्वर। ऐसा आप होने दीजिए। उनको भी यीशु पा आपका पवित्र सामर्थ्य से भर दीजिए यीशु पा। जो कमज़ोर है उनको आप सामर्थ्य से भर दीजिए यीशु पा, और जो लोग पीड़ित है यीशु पा, उन लोगों के आप संग रहे यीशु पा। उनके पीड़ा को यीशु के नाम से दूर कर दीजिए यीशु पा। उन्हें आपकी प्यार की ज़रूरत है यीशु पा, आप उन्हें प्यार कीजिए, और उन्हें यीशु पा आप जल्द से जल्द दुरुस्त कीजिए यीशु पा, और उन्हें, ताकि वो आपके प्यार को मोल को समझ पाए परमपिता परमेश्वर। ऐसा आपसे प्रार्थना करते हो यीशु पा। और इस तरह यीशु पा आज का वचन हमारे लिए आशीर्वादित होने दीजिए यीशु पा। वचनों के द्वारा आप हमसे बात कीजिए यीशु पा, ताकि यीशु पा इस वचन को हम ग्रहण करें यीशु पा, और इस वचन को ग्रहण करके यीशु पा हम लोगों तक सुवार्ता पहुंचा पाए। लोगों को यीशु पा हम उनको आपके बारे में बता पाए यीशु पा, कि आपने हमसे कितना प्यार किया है यीशु पा, और आपने हमारे लिए क्या कुछ नहीं किया है परमपिता परमेश्वर। साफ होने दीजिए यीशु पा। और आज की यीशु पा आगे का पूरा समय यीशु पा आपके हाथ में सौंपता हूँ, प्यारे बेटे यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, आमीन। एस्तेरचं पुस्तक पुन्हा एकदा आपल्या पुढे आपण काढूया। या महिन्यामध्ये एस्तेरच्या पुस्तकावरती आपण अभ्यास करत आहोत। प्रार्थना करूया। आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो, तुझे मनापासून आभार मानतो।
पैतदेई बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि आज तुझ्या उपस्थितीमध्ये जेव्हा आम्ही तुझं वचन वाचतो त्यावर मनन करतो. पैतदेई बापा, तू आमचं सहाय्य कर, तू आम्हासोबत बोल. आणि देई बापा, आज ज्या उद्देशाने तू आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र केलेलं आहे, ज्या गोष्टी तुला आज आम्हासोबत बोलायच्या आहेत दे बापा, त्या समजण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करतो प्रभू, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. एस्तेरचं पुस्तक आपल्या समोर आहे आणि या पुस्तकावरती या महिन्यामध्ये आपण अभ्यास करत आहोत. या वर्षातलं आपलं हे शेवटचं पुस्तक असणार आहे. मागच्या रविवारी या पुस्तकाला आपण सुरुवात केली आणि जो पहिला विषय या एस्तेरच्या पुस्तकातून आपण पाहिला तो म्हणजे मेजवानी. या विषयावरती आपण मनन केलं. या पुस्तकामध्ये मी काल मागच्या रविवारी तुम्हाला सांगितलं की मेजवानीने सुरुवात आहे आणि मेजवानीनेच शेवट देखील आहे. एकंदर 3 मेजवान्या या एस्तेर पुस्तकातल्या आपण पाहिल्या. मग ज्यामध्ये अहश्वरोष राजाने दिलेली मेजवानी असेल, एस्तेर राणीने दिलेली मेजवानी असेल, पुरीमचा सण त्या संदर्भात आलेली जी मेजवानी आहे, आणि मग या सर्वांचं लागूकरण जे आहे या 3ही मेजवान्यांकडं आम्ही पाहत असताना आम्हाला स्वर्गात होणाऱ्या मेजवानीची आठवण झाली. कोकऱ्याच्या लग्नाविषयी ना, कोकऱ्याच्या लग्नासंदर्भात जी मेजवानी त्या ठिकाणी होणार आहे, ज्याकरिता तुम्ही आणि मी आमंत्रित आहोत. पवित्र शास्त्रामधलं प्रत्येक कॅरेक्टर, मग ते कुठलंही असो, ते तुम्हाला पॉझिटिव्ह वे मध्ये दिसो किंवा निगेटिव्ह वे मध्ये दिसो, म्हणजे हिरो असो किंवा विलन असो, त्यांच्या जीवनाकडून आम्हाला शिकायला मिळतं. पवित्र शास्त्रामधलं प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ते आम्हाला शिकवणार आहे. जसं उदाहरणार्थ आदाम, आम्हाला माहिती आहे की भूतलावरील पहिला मनुष्य ज्याला परमेश्वराने आपल्या हातांनी घडवलं, त्याच्या जीवनाकडे पाहतो ना, त्याच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर देखील आम्हाला पाहायला भेटतं की देवाच्या मनात आमच्याकरिता अद्भुत योजना आहेत. आणि केवळ योजनाच आहेत असं नाही, तर त्या योजना पूर्ण करण्याचा समय देखील त्याच्या मनामध्ये आहे. आदामाचं जीवन आम्हाला काय शिकवतं? देवाच्या मनात आमच्यासाठी योजना आहे, आणि केवळ योजना आहे एवढंच नव्हे, तर त्या योजना पूर्ण करण्याचा योग्य समय देखील परमेश्वराच्या मनात आहे. आदाम आणि हवेचं त्याच्या जीवनामधला जो प्रवेश आहे, ही घटना आम्हाला ही बाब शिकवते. हवेची योजना तर त्या ठिकाणी आहेच, परंतु कोणत्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये तिला घेऊन यायचं हा समय देखील त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि आम्हाला माहिती आहे की आमचा परमेश्वर देव जो आहे ना, हा प्रत्येक काम योग्य समयावरती करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून एस्तेर राणीच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, या एस्तेर राणीच्या जीवनाकडून आम्हाला काय बोध प्राप्त होतो त्याकडं आम्हाला लक्ष लावायचंय. आता एस्तेर राणीच्या स्वभावाकडे जर तुम्ही पाहिलं तर एस्तेर राणीचा स्वभाव आम्हाला दिसून येतो की ती आज्ञाधारक तर आहेच, त्याचबरोबर ती सरळ आणि तिच्या स्वभावामध्ये साधेपणा आम्हाला दिसून येतो. जर आम्ही 2 अध्याय आणि वचन 17 जर आम्ही पाहिलं तर या 17व्या वचनामध्ये आम्हाला असं पाहायला भेटतं की 2 अध्याय आणि वचन 10, या 10व्या वचनात आम्हाला असं पाहायला भेटतं की एस्तेरने आपले गणगोत सांगितले नाही, तिने ते सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले होते. एस्तेर राणीला मर्दखयाने, ज्याने तिचं पालन पोषण केलेलं आहे, ज्याने तिला आपल्या मुलीसारखं तिचं पालन पोषण केलेलं आहे, त्याने जी आज्ञा तिला दिली त्या आज्ञेचं पालन करणारी ही स्त्री आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. तिच्या स्वभावामध्ये जो सरळपणा आहे, साधेपणा जो आहे, तो देखील आम्हाला वचन 15 मध्ये पाहायला भेटतो. मर्दखयाचा चुलता अबीहईल याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून सांभाळले होते, तिची
राजापाशी जाण्याची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजांचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरवले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. याहून अधिक काही तिने मागितले नाही. आता वास्तविक पाहता नियम हा होता की जी स्त्री त्या ठिकाणी राजाच्या समोर जाणार आहे, राजा समोर ती जात असताना ती स्त्री जे काही मागेल ते तिला देण्यात येत होतं, ते तिला द्यावं असा हुकूम त्या जो हेगे आहे, जो त्या ठिकाणी रक्षक आहे, त्याला सांगण्यात आलेलं होतं की जे काही ते मागतील ते त्यांना द्यायचं. एस्थेरच्या संदर्भात आम्ही पाहतो की तिला हेगेने जे काही दिलं, त्या रक्षकाने जे काही दिलं त्यापेक्षा तिने अधिक काहीही मागितलेलं नाही. साधेपणा, सरळपणा, समाधानी आणि आज्ञाधारक अशा स्वभावाची एस्थेर आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि म्हणून जी पहिली बाब आम्हाला एस्थेरच्या जीवनाकडून शिकायला मिळते ती ही आहे, तुम्ही ज्यावेळेस एस्थेरच्या जीवनाकडे लक्ष देता, ज्यावेळेस तुम्ही एस्थेरच्या जीवनाचा अभ्यास करता, तिच्या जीवनामधून तुम्हाला दैवी योजना कशी पूर्णत्वात जाते हे तुम्हाला पाहायला भेटतं. देव योजना करणारा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आदामापासून तर पवित्र शास्त्रातील सर्व कॅरेक्टर आणि आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी बसलेले आहोत प्रियांनो, त्या आम्हा प्रत्येकाच्याही जीवनामध्ये परमेश्वराची योजना आहे. जर तुम्ही आणि मी हा विश्वास ठेवतो की देवाने आम्हाला उत्पन्न केलेलं आहे, जर तुमचा आणि माझा हा विश्वास आहे की देवाने आम्हाला निर्माण केलेला आहे, देव आमचा उत्पन्न करता आहे, तर मग आम्हाला माहित आहे की परमेश्वर देव कुठलीही गोष्ट विनाकारण करत नाही. देव बाप जे काही करतो त्याच्या मागे त्याचा विशेष उद्देश आणि हेतू असतो. आणि म्हणून जर तुम्हाला आणि मला त्याने निर्माण केलेलं आहे, तुम्हाला आणि मला जर त्याने उत्पन्न केलेलं आहे, तर विशेष उद्देशाने निर्माण केलेलं आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या देवाच्या अद्भुत योजना आम्हाला पाहायला भेटतात. ज्यावेळेस आम्ही एस्थेरच्या जीवनाकडे पाहतो प्रियांनो, एस्थेरच्या जीवनामधून आम्हाला दैवी योजना आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. आता वास्तविक पाहता बरेच असे अभ्यासक आहेत की जे एस्थेर पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये का आहे याविषयी विचारात असतात. एस्थेर हे पुस्तक याला पवित्र शास्त्रामध्ये कशी काय जागा मिळाली याविषयी ते संभ्रमात आहेत. किंवा आम्हाला पाहायला भेटतं की वाद विवाद या पुस्तकाला घेऊन पुष्कळदा या ठिकाणी केल्या जातात. का बरं एस्थेरचं पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये? कारण जी स्केल त्या ठिकाणी ठरविण्यात आलेली होती त्या स्केलमध्ये बऱ्याच अंशी हे पुस्तक कधी कधी बसत नाही. या पुस्तकामध्ये एकदाही परमेश्वराच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. एस्थेरच्या पुस्तकामध्ये एकदाही परमेश्वराच्या नावाचा उल्लेख नाही. मग थेटपणे सरळपणे जरी परमेश्वराच्या नावाचा उल्लेख या पुस्तकात आढळून येत नाही, परंतु दैवी योजना मात्र आम्हाला या पुस्तकातून पाहायला भेटते. हे पुस्तक का पवित्र शास्त्रात आहे तर त्याचं हे मुख्य कारण आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते की दैवी योजना कशी पूर्णत्वात जाते ही आम्हाला या पुस्तकातून पाहायला भेटते. दैवी योजना काय होती? दैवी योजना एस्थेरने राणी बनावं. सहज बनली का ती? काहीतरी घडामोडी त्या ठिकाणी घडल्यात नाही का? काय काय घडामोडी घडल्यात त्या ठिकाणी? मग ऐश्वरोष राजाने दिलेली मेजवानी असेल, त्या मेजवानीमध्ये वस्ती राणीने केलेला आज्ञाभंग असेल, आणि मग राजाला जो सल्ला देण्यात आला की आता त्याने वस्ती राणीला काय शिक्षा करायची किंवा कशा प्रकारे दुसऱ्या पटराणीची व्यवस्था त्या ठिकाणी करावी, या काही घडामोडी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. प्रियांनो, देवाची योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण जात असताना पुष्कळशा घडामोडी त्या ठिकाणी घडत असतात. पुष्कळशा घडामोडी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस आपण एज्रा आणि नेहम्याच्या पुस्तकाचा अभ्यास केला ना, मी तुम्हाला त्यामध्ये एक बाब तुमच्या लक्षात आणून दिली होती की या ठिकाणी ज्या सर्व घडामोडी घडत आहेत ना, त्या
जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माकरिता एक अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करत होत्या. घडामोडी, दैवी योजना पूर्णत्वात जात असताना त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याचशा घडामोडी घडत असताना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि परमेश्वराच्या हातांमध्ये, परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये सर्व गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रियांनो, एस्तेर राणीवर झालेली कृपादृष्टी देखील दैवी योजनेचाच भाग आहे. कारण पुष्कळ असं म्हटलेलं आहे की पुष्कळ स्त्रिया त्या ठिकाणी तो जो रक्षक त्या ठिकाणी आहे हेगे, त्याच्याकडं बऱ्याचशा स्त्रिया आणण्यात आल्यात. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगतं, 2 अध्याय आणि वचन 9 मध्ये, ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तिच्यावर तो प्रसन्न झाला. त्याने काही एक विलंब न लावता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजन पदार्थ आणि तिला साजतील अशा 7 सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंतपुरात सर्वाहून उत्तम जागा राहण्यास दिली. कोणाला? एस्तेरला. जसं त्या रक्षकाने एस्तेरला पाहिलं, त्याची कृपादृष्टी तिच्यावरती झाली. त्या हेगेने तिला उत्तमातील उत्तम त्या ठिकाणी पुरवठा केलेला आहे. एवढंच नव्हे तर 15व्या वचनाचा जो भाग आपण सोडला त्याच्या पुढे मी तुमच्यासाठी वाचत आहे. ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिच्यावर कृपादृष्टी झाली. ज्या सर्वांनी एस्तेरला पाहिलं त्या सर्वांची एस्तेरवर कृपादृष्टी होत आहे. आणि सरते शेवटी वचन 17 मध्ये आम्ही पाहतो, राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिच्यावर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. प्रियांनो, या ठिकाणी एस्तेरने राणी बनावं याकरिता ही जी दैवी योजना आम्ही पाहतो, या दैवी योजनेचा हा एक भाग आहे की एस्तेर राणीला, या कुमारी स्त्रीला जो कोणी पाहतोय त्याची कृपादृष्टी त्याच्यावरती होत आहे. त्याची कृपादृष्टी या एस्तेर राणीवरती होत आहे. प्रियांनो, एस्तेरने त्या ठिकाणी त्या राजवाड्यामध्ये राणी बनावं हे सहज आणि सोपं नव्हतं. प्रियांनो, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या दैवी योजना आहेत ना, या दैवी योजना जेव्हा पूर्णत्वास येत असतात त्या ठिकाणी बऱ्याचशा घडामोडी आम्हाला पाहायला भेटतील, परमेश्वराच्या अद्भुत गोष्टी आम्हाला पाहायला भेटतील. परंतु एक गोष्ट आम्ही मात्र लक्षात ठेवावी की सर्व गोष्टी ज्या आहेत त्या देवाच्या नियंत्रणामध्ये आहेत. देवाच्या नियंत्रणाबाहेर काहीही नाही. आमच्या जीवनामध्ये काय घडामोडी घडतायत, कदाचित अनुकूल असतील, कदाचित प्रतिकूल असतील, परंतु आम्ही यासाठी परमेश्वराचे आभार मानावे की प्रत्येक गोष्टीवरती देवाचं नियंत्रण आहे. प्रियांनो, एस्तेरने राणी बनावं, एस्तेरने पटराणी बनावं ही दैवी योजना आम्हाला पाहायला भेटते. परंतु ही दैवी योजना का त्या ठिकाणी आहे किंवा त्याच्या मागचा उद्देश काय आहे? एस्तेरने त्या राजवाड्यामध्ये पटराणी बनावं ही जी दैवी योजना आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे? काय देवाला साध्य करायचं आहे? फार सहज आणि सोपं आहे प्रियांनो. आपल्या लोकांना ओढवणाऱ्या संकटामधून सोडवावं. आपल्या लोकांना ओढवणाऱ्या संकटामधून सोडवावं. देवाचे लोक संकटात होते का जेव्हा अहश्वेरोश राजाने मेजवानी दिली? देवाचे लोक संकटात होते का जेव्हा वष्टी राणीने आज्ञाभंग केला? देवाचे लोक संकटात होते का जेव्हा एस्तेर पटराणी झाली? नाही प्रियांनो. त्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की ही क्रूर योजना हामानाच्या माध्यमातून आखण्यात आली की देवाच्या लोकांना एकाच दिवशी
संपवून टाकावं. आणि हे जे संकट होतं, ही जी बाब होती, ही बाब त्या संकटामधून आपल्या लोकांचा बचाव करावा, आपल्या लोकांना त्या संकटामधून सोडवावं, म्हणून आम्हाला पाहायला भेटतं की एस्तेर राणी त्या ठिकाणी त्या राजवाड्यामध्ये देवाच्या योजनेनुसार त्या ठिकाणी पटराणी बनत आहे. प्रियांनो, काय शिकण्यासारखं आहे आम्हाला? किती अद्भुत तुमचा आणि माझा परमेश्वर आहे की आज तुम्ही आणि मी ज्या परिस्थितीमधून जात आहोत, आज कदाचित ज्या परिस्थितींमुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये निराश असणार, कदाचित आम्ही दुःखी असणार, कदाचित आम्ही म्हणत असणार की असं का, परंतु आम्ही देवाचे आभार मानू शकतो विश्वासाने की देवाला आमची आजची परिस्थिती ठाऊक होती आणि देवाने या परिस्थितीकरिता आधीच योजना आखून ठेवली होती. आधीच देवाने आमच्याकरिता उत्तम व्यवस्था करून ठेवली होती. प्रियांनो, तुमचा आणि माझा परमेश्वर, तुमचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर हा इतका अद्भुत परमेश्वर आहे आणि या अद्भुत परमेश्वराचं इतकं अगाध प्रेम तुमच्यावर आणि माझ्यावरती आहे ना. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही आमच्या आनंदाच्या दिवसांमध्ये आनंद करत असतो, आमच्या समोरच्या परिस्थितीविषयी ज्यावेळेस आम्हाला काही माहीत नसतं, तेव्हाही हा परमेश्वर आमच्यासाठी काम करणारा परमेश्वर आहे. तो आमच्यासाठी अद्भुत योजना सिद्धीस नेणारा परमेश्वर आहे. आज आमच्यापैकी या ठिकाणी आहेत का अशा परिस्थितीमध्ये, अशा प्रसंगांमध्ये ज्यामुळं आज आम्ही निराश आणि दुःखी होऊन गेलेले आहोत? देवाचे आभार माना, कारण देवाला तुमची ही परिस्थिती माहीत होती. त्याच्यावरती विश्वास ठेवा, कारण त्याने तुमच्यासाठी उत्तम आणि अद्भुत योजना देखील त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली. त्याच्यावरती आम्ही आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये विश्वास ठेवू शकतो. तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस देवाने मोशेला सांगितलं की तू माझ्या लोकांना मिसर देशातून घेऊन निघ आणि त्या कनान देशाकडे जा, मोशे निघाला. मोशेला नव्हतं माहित की ज्यावेळेस त्याला समुद्र आडवा येईल त्यावेळेस त्याने काय करायचं आहे. परमेश्वराला माहित होतं परमेश्वर काय करणार आहे. मोशेला नव्हतं माहित की मी या लोकांना अन्न कुठून पुरवणार, परमेश्वराला माहित होतं. मोशेला नव्हतं माहित की या लोकांना ज्यावेळेस प्यायला पाणी मिळणार नाही त्यावेळेला मी काय करणार, परमेश्वराला माहित होतं. मोशेला नव्हतं माहित की ज्यावेळेस कडू पाणी लागेल त्यावेळेला हे लोक काय करतील, सर्व काही परमेश्वराला ठाऊक होतं. प्रियांनो, आणि परमेश्वराने अद्भुत रीतीने त्या समयाला त्यांच्या समोर ती अद्भुते केली. मग समुद्र दुभागणं असेल, तो स्वर्गातून येणारा मान्ना असतील, किंवा ते लावे पक्षी असतील, किंवा त्या कडू पाण्याचं गोड पाणी होणं असेल, किंवा ज्या अनेक अद्भुते या 40 वर्षांच्या प्रवासामध्ये या लोकांनी पाहिलीत, अनुभवलीत, या सर्व गोष्टी देवाच्या मनामध्ये होत्या आणि त्या वेळेला त्या परमेश्वराने त्यांच्यासाठी पूर्णत्वास नेलेल्या आहेत. तुम्हाला असं वाटतं का की तो परमेश्वर तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत विश्वासू नाही? प्रियांनो, तुम्ही आणि मी आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना आमच्याहीसाठी परमेश्वराच्या मनामध्ये त्या सर्व अद्भुत गोष्टी आहेत. आणि आम्ही जसं जसं आमचं जीवन जगतो, जसं आमच्या जीवनाचा प्रवास पुढे जातो, प्रियांनो, परमेश्वर त्याच्या त्या अद्भुत गोष्टी आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास नेत असतो. आम्ही त्याचं किती मनापासून आभार मानावे, त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद द्यावा. प्रियांनो, आम्हाला नाही माहित आज की उद्या आमच्या समोर काय परिस्थिती असेल, उद्याचा दिवस आमच्या समोर काय घेऊन येईल, पण तो आम्हाला माहित आहे की आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे आणि त्याला तो दिवस माहित आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून, आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहून, आमची सर्व भिस्त त्याच्यावर टाकून आम्ही स्वस्थ राहू शकतो. प्रियांनो,
एस्तेरच्या जीवनामधून जी पहिली बाब आम्हाला शिकायला मिळते ती म्हणजे दैवी योजना, आणि या दैवी योजना कशा पूर्णत्वास न्यायच्यात हे परमेश्वराला माहीत आहे. दुसरी गोष्ट जी एस्तेरच्या जीवनामधून आम्हाला शिकायला मिळते प्रियांनो, ती म्हणजे उपास आणि प्रार्थना. उपास आणि प्रार्थना. 4 अध्याय आणि वचन 16 त्या ठिकाणी जर आम्ही वाचलं तर या 4 अध्याय आणि वचन 16 मध्ये आम्हाला असं पाहायला भेटतं, जा शुशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच उपास करेन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. वचन अध्याय 4 आणि वचन 16 आपण या ठिकाणी वाचलेलं आहे प्रियांनो. एस्तेर राणी मर्दखयाकडं हा निरोप पाठवत आहे की शुशन येथील सर्व यहुदी जमवा, त्यांना एकत्र करा आणि 3 दिवस उपास करा. मीही या राजवाड्यामध्ये तसंच करणार आहे आणि मग त्यानंतर मी राजाच्या समोर जाणार आणि मग मी मेले तरी चालेल. प्रियांनो, ज्या परिस्थितीकरिता एस्तेर त्या ठिकाणी पटराणी झालेली होती, आता जेव्हा ती परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा ते संकट देवाच्या लोकांवरती ओढवलेलं आहे, त्या परिस्थितीची भयानकता आमच्या लक्षात येईल की एकाच दिवशी सर्व यहुदी लोकांचा त्या ठिकाणी नाश करावा, एकाच दिवशी समूळ रीतीने या यहुदी लोकांना संपवण्याची क्रूर योजना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आज्ञा तर झाली, पत्र देखील त्या राजवाड्यातून निघाले वेगवेगळ्या लोकांकडं, हिंदुस्थानापासून तर कुशपर्यंत सर्व ठिकाणी आता ही पत्र पोहोचलेली आहेत आणि सर्वत्र यहुदी लोक आता दुःख करीत आहेत, शोक करीत आहेत, रडत आहेत. आता आमचं काय होईल त्यांना माहित नाही, त्यांना समजत नाहीये. आणि अशा या भयान परिस्थितीमध्ये एस्तेर त्या राजवाड्यात आहे. राजा ती आज्ञा कॅन्सल करू शकतो, परंतु त्या ठिकाणी सर्वात मोठी अडचण माहिती काय आहे? सर्वात मोठी अडचण ही आहे की राजा जोपर्यंत बोलावत नाही तोपर्यंत कोणीही त्याच्या पुढे येऊ शकत नाही. आणि जर राजाने न बोलावता कोणी जर त्या ठिकाणी आला, जर कोणी त्या ठिकाणी सापडला, तर नियम हा आहे की त्याला त्याच ठिकाणी ठार करावं. वचन 11 4 अध्याय. राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परांगणातील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्या वाचून आपल्या चौकात आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे. मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्या पुढे करेल त्याचाच बचाव होणार. आणि एस्तेर म्हणते, मला तर आज 30 दिवस झाले राजाकडून बोलावणे आलेलं नाही. मर्दखय एस्तेरला सांगतो की तू त्या ठिकाणी आहे, कदाचित देवाने त्यासाठीच तुला त्या ठिकाणी राणी केलेलं आहे आणि आता ही तुझी जबाबदारी आहे की तू जाऊन आपल्या लोकांसाठी राजाकडे मध्यस्थी कर. पण तू एस्तेर समोर अडचण ही आहे की राजाचं बोलावणं आल्याशिवाय तिला राजाच्या पुढे जाता येत नाही. 30 दिवस झाले त्याने मला बोलावलेलं नाहीये आणि मी जर त्याच्या समोर गेले, नियम तर सांगतो की जर मी त्या आतल्या चौकात जरी दिसून आले, आढळून आले, तर प्राणदंड व्हावा हा सक्त हुकूम त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. मग पुरुष असो स्त्री असो प्रत्येकासाठी तो नियम आहे. आणि म्हणून प्रियांनो, एस्तेर मर्दखयाला सांगते की 3 दिवस उपवास करा, मीही करेन आणि मग मी त्यानंतर नियमाविरुद्ध त्या ठिकाणी जाणार आणि मग मी मेले तर मेले, मग त्या ठिकाणी काही हो. प्रियांनो, उपवास
आणि प्रार्थना आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये एक फार मोठं शस्त्र आम्हाला पाहायला भेटतं. आमचा उपास करणे हा देखील आमच्या प्रार्थनेचा, देवाबरोबर जे आमचे संबंध आहेत, जे नाते आहेत, त्याचा एक भाग म्हणून आम्हाला पाहायला भेटतो. उपास करणे, प्रार्थना करणे. आणि ज्यावेळेस उपास आणि प्रार्थना केल्या जाते त्यामधून मनुष्याला धैर्य प्राप्त होतं, त्यामधून मनुष्याला सामर्थ्य प्राप्त होतं, त्यामधून दैवी मर्जी आम्ही प्राप्त करू शकतो. उपास आणि प्रार्थनेच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवतो, परमेश्वराचं ज्ञान आणि त्याचं शहाणपण देखील आम्हाला प्राप्त होतं. उपास आणि प्रार्थना करणे. ज्यावेळेस एस्तेर करिता उपास त्या ठिकाणी सुरू झालेत, एस्तेर राणी स्वतः उपास करत आहे, उपास आणि प्रार्थना ज्यावेळेस त्या ठिकाणी सुरू आहेत, धैर्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. कशाचं धैर्य प्राप्त झालं? राजा समोर जाण्याचं धैर्य. राजा समोर जाण्याचं धैर्य. आपल्याला बोलायला फार सहज आणि सोपं आहे, परंतु त्या वेळच्या परिस्थितीचा विचार करता, त्या लोकांच्या त्या सर्व परिस्थितीचा आणि नियमांचा विचार करता प्रियांनो, हे बोलण्या इतकं सोपं नाही. हे बोलण्या इतकं सोपं नाही. आणि म्हणून त्या राजाच्या समोर जाण्याकरिता जे धैर्य एस्तेर राणीला पाहिजे होतं ते उपास प्रार्थनेमधून तिला प्राप्त होत आहे. सामर्थ्य तिला प्राप्त होत आहे. काय म्हणते ती? मग मी मेले तर मेले. प्रियांनो, उपास आणि प्रार्थना आम्हाला आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे तोंड देण्याचं सामर्थ्य प्राप्त करून देते. जर आम्हाला असं वाटत असेल की हे माझ्या शक्तीपलीकडं आहे, जर आम्हाला असं वाटत असेल की हे मला शक्य नाही, जर आम्हाला असं वाटत असेल की हे होऊ शकत नाही, उपास आणि प्रार्थना सुरू करा आणि पहा परमेश्वर किती अद्भुत रीतीने त्या ठिकाणी काम करतो. आता उपास प्रार्थना करत असताना नको त्या गोष्टींसाठी उपास प्रार्थना करू नका. नको त्या गोष्टींसाठी. आम्हाला माहित आहे उपास आणि प्रार्थना करून कधी कधी नको त्या गोष्टींसाठीही देवासमोर हट्ट केला जातो. तसं करू नका, है ना. देवाला माहित आहे, तुम्ही आणि मी पण समजदार आहोत. आम्हाला माहित आहे की आम्ही कोणत्या परिस्थितींसाठी, कोणत्या गोष्टींसाठी उपास प्रार्थना करायची. उपास करणे म्हणजे देवाचं मन बदलून टाकणे अशातला भाग नाहीये. परंतु ज्यावेळेस आम्ही उपास आणि प्रार्थना करतो ना, आम्हाला ते सामर्थ्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या त्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य आम्हाला त्या ठिकाणाहून प्राप्त होतं. उपास प्रार्थना देवाची मर्जी आम्हाला प्राप्त करून देते. काय म्हणतेस ते? त्या चौकात जर कोणी आढळला तर त्याला प्राणदंड व्हावा हा सक्त हुकूम आहे. पण जर राजाने त्याचा सोन्याचा जो दंड आहे तो ज्याच्या पुढे केला तोच मात्र त्या ठिकाणी वाचू शकतो. यासाठी पण कृपेची गरज आहे, देवाच्या मर्जीची गरज आहे, राजाची कृपादृष्टी तिच्यावर व्हावी. प्रियांनो, आम्हाला उपास आणि प्रार्थनेचं सामर्थ्य त्या ठिकाणी दिसतं. आणि तुम्ही जर आणखीन समोर वाचलं ना तर त्याच रात्री असं सांगितलेलं आहे की राजाची झोप उडाली. आणि मग राजाची झोप उडाल्यानंतर काय झालं की हा जो इतिहासाचं पुस्तक आहे ते त्याच्याकडं आणल्या गेलं आणि मग राजासमोर तो इतिहास वाचल्या जात आहे. आणि मग तो इतिहास वाचल्या जात असताना राजाच्या लक्षात येतं की मर्दखयाने राजाचा प्राण कसा वाचवला. आणि मग राजाच्या हे देखील लक्षात येतं की या मर्दखयाने माझा प्राण वाचवला, परंतु मी त्याच्यासाठी काहीच केलेलं नाहीये, त्याचा कुठल्याही प्रकारचा सन्मान केलेला नाहीये. या सगळ्या गोष्टी केव्हा घडायला लागल्यात? या गोष्टी कधी घडतात प्रियांनो? ना, एस्तेर राणीचं त्या चौकामध्ये उभं असणं, राजाने तिच्यावरती कृपादृष्टी करणं, त्याच रात्री राजाची झोप उडणं, या सर्व गोष्टी कशा घडतात प्रियांनो? परमेश्वर अद्भुत रीतीने मनुष्याच्या जीवनामध्ये काम करणारा परमेश्वर आहे. मनुष्याला शांत झोप देणारा आणि मनुष्याची झोप उडवणारा देखील परमेश्वरच आहे.
मनुष्याला शांत झोप देणारा आणि मनुष्याची झोप उडवणारा देखील परमेश्वरच आहे. परमेश्वर अद्भुत रीतीने मनुष्याच्या जीवनामध्ये काम करतो. प्रियांनो, ज्ञान आणि शहाणपण. तुम्ही पहा, आता जेव्हा एस्तेर राजाच्या पुढे उभी झाली, राजाची कृपादृष्टी तिच्यावर झाली, आणि ज्यावेळेस राजा तिला विचारतो की माग तुला काय पाहिजे, तू अर्ध्या राज्याची मागणी केली ना तरी ते तुला देण्यात येईल. मला असं वाटतं तुम्ही आणि मी जर त्या ठिकाणी असतो ना तर आम्ही चटकणी ज्यासाठी राजाच्या समोर आलोत ना ते सांगून मोकळं झालं असतं. एस्तेरने तसं नाही केलं. एस्तेरने काय केलं? एस्तेर म्हणते की मी जे भोजन तयार केलेलं आहे ना, तुम्ही आणि हामानाने त्यासाठी यावं. शहाणपण, योग्य वेळेची वाट पाहणे, योग्य वेळेची वाट पाहणे, ते ज्ञान, ते शहाणपण देखील देणारा परमेश्वरच आहे. भोजनास आले, आता सांग तुला काय पाहिजे. अर्ध्या राज्य एवढी मागणी आहे का? माझी मागणी हीच आहे की मी आता जी मेजवानी करणार आहे त्या मेजवानीसाठी तुम्ही आणि हामानाने यावं. पहिले एस्तेर राजाच्या समोर जायला घाबरत होती, परंतु आता तिला ते धैर्य, ते सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे की ती त्याला आमंत्रित करत आहे. मग मी तुम्हाला सांगेल, मग मी तुम्हाला सांगेल, मग मी तुम्हाला सांगेल. आता या सगळ्या गोष्टींचं एक लिंक तुम्ही पहा. एस्तेर राजाच्या पुढे उभी आहे, भोजनासाठी बोलावलं, परंतु तिने सांगितलं नाही काय करायचं आहे, माझ्या मनात काय आहे. मेजवानी देईल. त्याच रात्री राजाची झोप उडाली आणि मर्दखयाचं त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सन्मान केला जातोय. मर्दखयाचा सन्मान होतो न होतो त्या ठिकाणी मेजवानीसाठी राजा आणि हामान एस्तेरच्या पुढे जातात. आणि मग आता जेव्हा ही सर्व परिस्थिती अनुकूल झालेली आहे, एस्तेर तिच्या मनामध्ये असणाऱ्या गोष्टी राजाला सांगते. कसं तिच्या लोकांच्या विरुद्ध कट रचण्यात आलेला आहे, तिचे लोक कसे धोक्यात आहेत. प्रियांनो, योग्य वेळेवरती त्या ठिकाणी ही एस्तेर राजाला सांगते. परिणाम आम्हाला माहित आहे की हामानाने रचलेली ही क्रूर योजना त्याच्याच गळ्यात येऊन पडते. हे परमेश्वराचं काम आहे प्रियांनो. आणि त्यासाठी आमच्या जीवनामध्ये ना उपास, प्रार्थना, जर आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या कठीण प्रसंगांमधून आणि परिस्थितींमधून जर आम्ही जातो तर प्रियांनो, आमच्यासाठी हे आशीर्वादाचं ठरेल की आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये या सर्व गोष्टी आम्ही घेऊन जाऊ शकतो. त्याच्या समोर आम्ही या सर्व गोष्टी मांडू शकतो. एस्तेर त्या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडत आहे, आणि ही जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही पहा, ती आपला जीव तिने त्या ठिकाणी धोक्यात टाकलेला आहे. वास्तविक पाहता ती गप्प राहू शकली असती. तिला काही भीती होती का? ती तर राजवाड्यात सुरक्षित होती. परंतु नाही, जी जबाबदारी तिच्यावरती होती त्यासाठी तिने तिचा जीव धोक्यात टाकला. आपल्या लोकांसाठी ती त्या ठिकाणी मध्यस्थी करत आहे. आपल्या लोकांसाठी, ते लोक ज्यांच्यापासून तिची जी ओळख आहे ती ओळख तिने राजापासून आणि त्या ठिकाणी लपवलेली होती. आम्ही सुरुवातीलाच वाचलं, तिला मर्दखाने सांगितलं होतं की तू कोण आहे हे सांगायचं नाही. त्या ठिकाणी तिने तिची ओळख त्या ठिकाणी लपवून ठेवलेली होती. परंतु आता ती आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करत असताना जे तिने लपवून ठेवलेलं होतं ते उघडपणे राजाच्या समोर सांगते. ती म्हणते, मी माझ्या गोत्राचा, मी माझ्या लोकांचा नाश होताना कसं पाहू शकते, मी कसं गप्प राहू. प्रियांनो, जे लपवलं ते देखील ती राजाच्या पुढं कबूल करते. तुम्ही आणि मी या जगामध्ये आम्ही असताना आमच्यावरती ज्या सर्व जबाबदाऱ्या आहेत प्रियांनो, त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आम्ही कशा प्रकारे त्याकडे लक्ष देतो हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. संपवत असताना आज जेव्हा आम्ही एस्तेरच्या जीवनाकडून जे बोध आम्हाला प्राप्त होतात, मग त्यामध्ये दैवी योजना असेल, दैवी योजना कशी पूर्णत्वात जाते ते असेल, आमच्या जीवनामध्ये उपास आणि प्रार्थनेचं केवढं मोठं सामर्थ्य आहे हे असेल, आणि या उपास प्रार्थनेच्या सामर्थ्यामधून आम्हाला कशा प्रकारचं सामर्थ्य, धैर्य, ज्ञान, बुद्धी, शहाणपण प्राप्त होतं, आणि आमची जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही कशा प्रकारे कुठल्याही परिस्थितीमध्ये समर्पित होतो
प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला या गोष्टीचा विचार करता येईल की आज आमच्यावरती कोणत्या जबाबदाऱ्या आहेत ज्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. मग आमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, कदाचित आमच्या मंडळीमधल्या जबाबदाऱ्या असतील, कदाचित आमच्या समाजामधल्या जबाबदाऱ्या असतील, किंवा आणखीन देवाने तुम्हाला काही ओझं दिलं असेल. प्रियांनो, त्यासाठी आम्ही किती समर्पित आहोत याचा विचार आम्हाला करता येईल. आज आम्हाला या गोष्टीचं परीक्षण करता येईल की मी जो आज या ठिकाणी आहे, परमेश्वराने मला या ठिकाणी उभं केलेलं आहे, परमेश्वराचं काम मला कशा प्रकारे पूर्ण करता येईल. आम्हाला हा विचार करता येईल. प्रियांनो, जर आम्ही कमी पडत आहोत, जर आमच्या ठाई धैर्य कमी पडत आहे, जर आम्ही अशक्त आहोत, जर आम्हाला असं वाटतं की नाही मी हे नाही करू शकत, जर आम्हाला असं वाटतं की मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी नाही पूर्ण करू शकणार, जर आम्हाला असं वाटतं की मला हे नाही करता येणार, तर आज परमेश्वराचं वचन आम्हाला उत्तेजन देतं की सर्व काही घेऊन आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये यावं, उपास आणि प्रार्थना कराव्यात. आणि पहा, परमेश्वर देव किती अद्भुत रीतीने आमच्या जीवनामध्ये काम तो करतो. जर तो परमेश्वर एस्तेर राणी सोबत, जर तो परमेश्वर आपल्या लोकांसोबत विश्वासू आहे, तो तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत देखील तितकाच विश्वासू परमेश्वर आहे. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जेव्हा परमेश्वराचं वचन आम्ही ऐकत आहोत, जेव्हा परमेश्वराचं वचन आमच्या अंतःकरणाशी बोलत आहे, प्रियांनो, आम्ही हा विचार करूया आज आम्हाला कशाची गरज आहे. तुम्ही दुःखी आहात, तुम्ही निराश आहात काय? जीवनामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळं आज देवाचे आभार माना, कारण ही परिस्थिती देवाला आधीच ठाऊक होती आणि या परिस्थितीकरिता देवाने तुमच्यासाठी उत्तम व्यवस्था देखील करून ठेवलेली आहे. तुम्ही उद्याच्या दिवसाला घेऊन चिंतेत आणि काळजीत आहात काय? प्रियांनो, विश्वासाने जीवनाचा प्रवास समोर घेऊन जात राहा. त्या देवावरती विश्वास ठेवा, कारण त्याला माहित आहे केव्हा समुद्र दुभागायचा आहे, केव्हा स्वर्गातून मान्ना द्यायचा आहे, तुमच्या जीवनामध्ये केव्हा काय करायचं आहे हे त्याला माहित आहे आणि त्यासाठी तो विश्वासू आहे. आज जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला हे शक्य होणार नाही, उपवास करा, प्रार्थना करा, त्यासाठी देव बापाचं सहाय्य मागा. पहा, परमेश्वर किती अद्भुत रीतीने काम करणारा परमेश्वर आहे. होय देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. देव बापा, आज जेव्हा तुझं वचन आमच्या समोर आहे आणि पवित्र देव बापा, तू तुझ्या वचनांमधून ज्यावेळेस आज आम्हास उत्तेजन देत आहे, पवित्र देव बापा, माझी प्रार्थना आहे प्रत्येकासाठी तुझं वचन ऐकून ते स्वीकारून त्याप्रमाणे करण्यासाठी प्रत्येकाचं सहाय्य कर. प्रभू, प्रत्येकाचं सहाय्य कर. आमच्या जीवनामध्ये असणारी सर्व प्रकारची निराशा, सर्व प्रकारची दुःखे प्रभू आम्ही तुझ्या समोर घेऊन येतो. तुझं आणि तुझं गौरव तू आमच्या जीवनातून करून घे. तुझं आणि तुझं गौरव तू आमच्या जीवनामधून करून घे. होय पवित्र देव बापा, होय प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या हातांमध्ये देतो आणि तुझ्या सर्व त्या अद्भुत योजना ज्या आमच्याकरिता आहे, जे सर्व विचार आमच्याकरिता तुझ्या मनामध्ये आहे, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्परा
आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.